आज आपण लापशी म्हणजे काय, लापशी कशी तयार केली जाते व लापशी खाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत. मित्रांनो, लापशी ज्याला दलिया म्हणून देखील ओळखलं जातं, हा एक खूप पौष्टिक खाद्य प्रकार आहे. लापशी गव्हाला जाडसर दळून बनवली जाते. हे एक हलकं फुलकं अन्न आहे जे पोटाला बाधत नाही. लापशीमध्ये लो फॅट अँड हाय फायबर हे पौष्टिक गुणधर्म आहेत. म्हणूनच लापशीला निरोगी आहार म्हणून निवडलं जातं. दलिया खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि पचन संस्था निरोगी राहते. लापशी साधारणतः सकाळच्या नाश्त्यात खाल्ली जाते, कारण यामुळे दिवसभर आपल्या शरीरात ऊर्जा राहते. हिंदू समारंभांमध्ये लापशी सामान्यतः तयार केली जाते आणि देवी देवतांना धार्मिक नैवेद्य म्हणून दिली जाते. लापशीचे संदर्भ प्राचीन आणि मध्ययुगीन संस्कृत साहित्यात, विशेषतः आयुर्वेदिक साहित्यात प्राप्त झाले आहेत. लापशी हा उत्तर भारतीय पाककृतीचा अविभाज्य भाग आहे आणि त्याचे अनेक प्रकार देखील बनवले जातात. दिवसाची सुरुवात लापशीने करणं हा एक उत्तम पर्याय आहे. नाश्त्यामध्ये गोड लापशी खाण्याचे आरोग्यदायी फायदेही बरेच आहेत. गोड लापशी बनवण्यासाठी दूध, पाणी, साखर अथवा गूळ आणि सुका मेव्याचा वापर केला जातो. हे सगळेच एकंदर पौष्टिक पदार्थ आहेत. म्हणूनच या सर्वांचा वापर करून गोड लापशी तयार केल्याने त्याची पौष्टिक गुणवत्ता देखील अधिक वाढते. गोड लापशी बनवण्याकरिता कुकरच्या भांड्यात प्रथम तूप गरम करा. तुपात सुका मेवा चांगला फ्राय करा व नंतर काढून घ्या. त्याच भांड्यात थोडं आणखीन तूप घाला. तुपामध्ये 1 कप दलिया नीट परतून घ्या. 2 ते 3 मिनिटांनंतर कुकरमध्ये तुमच्या आवडीनुसार दूध किंवा पाणी ओता. थोड्या वेळाने त्यात वेलची व केसर देखील मिक्स करू शकता. कुकरचं झाकण लावून सर्व सामग्री थोडा वेळ शिजवून घ्या. कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या होऊन द्या. शिट्ट्या झाल्यावर थोड्या वेळानंतर कुकरचं झाकण काढून घ्या. त्यात गूळ टाका. दलियामध्ये गूळ व्यवस्थित मिक्स करा. आता फ्राय केलेलं खोबरं, काजू, मनुके, बदाम व इतर सुका मेवा घाला. पुन्हा कुकरचं झाकण लावून दलिया 15 मिनिटं शिजवून घ्या. आता तुमचा पौष्टिक दलिया तयार झाला आहे. मित्रांनो, पाण्याऐवजी तुम्ही पूर्ण दुधाचा वापर देखील करू शकता. लापशीपासून खिचडी व उपमा हे प्रकार देखील बनवले जातात. दररोज 1 वाटी दलिया खाणं देखील आरोग्यासाठी खूप चांगलं काम करू शकतं. यात आढळणारी पोषक तत्वे आहेत फायबर्स, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, थायमिन, फोलेट, पोटॅशियम, कार्बोहायड्रेट्स, मिनरल्स, विटामिन्स, आयर्न इत्यादी. आता आपण लापशी खाण्याचे फायदे देखील जाणून घेऊया. गोड लापशी बनवण्यासाठी दूध, साखर, गूळ, सुकामेवा आदींचा वापर केला जातो. त्यामुळे ते पौष्टिक अन्न आहे. तुमच्या शरीराला ऊर्जा देण्यासोबतच सुकामेवा मेंदूला शांतता देखील देतो. म्हणूनच नाश्त्यामध्ये गोड लापशीचं सेवन नक्की करावं. दलियामध्ये प्रथिने आणि फायबर्स सारखे पोषक घटक असतात, जे पचन संस्था निरोगी ठेवण्यास मदत करतात आणि आम्लता, बद्धकोष्ठता आणि पोटाशी संबंधित समस्यांपासून देखील आराम देतात. वजन कमी करायचं असल्यास लापशीचा आहार जरूर घ्यावा, कारण यात फायबर्स असतं, ज्यामुळे हे खाल्ल्याने बराच काळ पोट भरलेलं राहतं. लवकर भूक लागत नाही व अधिक खाल्लं जात नाही, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहतं. दलियामध्ये प्रथिने आणि जीवनसत्वे भरपूर प्रमाणात आढळतात, ज्यामुळे मसल मास वाढण्यास मदत होते. लापशीमध्ये आढळणारे फायबर्स खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहेत. लापशीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतं. परंतु गोड लापशीमध्ये साखर व गुळाचा वापर देखील केला जातो आणि म्हणूनच डायबिटीस असणाऱ्या लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच त्यानंतर याचं सेवन करावं. लापशी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. लापशीमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे असतात, जी हाडे मजबूत करण्यासाठी आवश्यक असतात. म्हणूनच याचं नियमित सेवन हाडांचं आरोग्य राखण्यास मदत करतात. मित्रांनो, लापशी हे एक हलकं आणि संतुलित अन्न आहे, जे शरीराला बराच काळ ऊर्जा प्रदान करतं व तुम्हाला तुमचे दैनंदिन काम करण्यासाठी सक्रिय आणि उत्साही ठेवतं.
दलिया अर्थात लापशी हा एक असा पदार्थ आहे जो केवळ चविष्ट नाही तर आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. म्हणूनच दिवसाची सुरुवात नाश्त्यात लापशीने करणं हा एक उत्तम पर्याय आहे. गोड लापशी आवडत नसेल तर त्यापासून तिखट प्रकार देखील बनवता येतात. अगदीच हवं तर लापशी आणि दूध उकळूनही तुम्ही खाऊ शकता, परंतु नियमित याचं सेवन करणं हे मात्र गरजेचं आहे. तर मित्रांनो, ही होती लापशी या पदार्थाविषयीची माहिती व खाण्याचे फायदे. कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा. आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन येतील. तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन. तोवर आनंदित राहा. धन्यवाद.